नाही, ह्याची संपूर्ण माहिती माझ्याकडे आता तर नाही आहे, परंतु नक्कीच या प्रकरणाची संपूर्ण माहिती घेईन आणि एनडीटीव्हीने जी कारवाई केलेली आहे, जे कोणी दोषी असतील नक्कीच त्यांच्यावरती कारवाई होईल. आपल्याला माहिती आहे की हायवे हा मोठा आहे, गस्त तिथे पोलिसांची चालू असते, परंतु ह्या सगळ्या प्रकरणामध्ये कोण कोण दोषी आहेत हा संपूर्ण तपास करू, चौकशी करून नक्कीच दोषींवरती आम्ही कारवाई देखील करू. तुमच्या पक्षाचे आमदार बच्चू कडू यांनी असं म्हटलंय की याच्यामध्ये पोलीस सुद्धा सहभागी असू शकतात, त्यांना माहित नाही असं होणार नाही. मी तेच म्हणून म्हटलं ना की नक्की कुठल्या ठिकाणी झालेलं आहे, विक्री कुठे झालेली आहे, ती कोण लोक होती ह्याची संपूर्ण चौकशी केली जाईल. दारू नक्की आली कुठून आणि ती कशा पद्धतीने विकली जाते, हे पूर्ण याचं मोडस ऑपरेंडी कसं आहे ह्याची संपूर्ण माहिती घेतली जाईल, सखोल चौकशी केली जाईल. जर का कोणी ह्याच्यामध्ये पोलीस देखील आढळले, त्यांचा सहभाग जर का आढळला तर नक्कीच त्यांच्यावर देखील कारवाई केली जाईल. सुहास कांदे यांच्याकडनं आंदोलन होताना दिसतंय, कुठेतरी ज्या निवेदन दिल्या गेल्या त्या चुकीच्या पद्धतीनं दिल्या गेल्या आणि त्यामध्ये भ्रष्टाचार झाला. नाही, आवश्यक असल्यास सुहास कांदेजी यांची माझी ह्याबद्दल चर्चा नाही. आता ते पायरीवरती जेव्हा आंदोलन करत असताना दिसले त्याच वेळा मी त्यांची विचारपूस केली. त्यांच्याकडनं जी काही त्यांची तक्रार आहे त्याची संपूर्ण माहिती घेऊन आवश्यक पडल्यास कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ साहेब आहेत, त्यांच्याशी देखील आम्ही चर्चा करून या प्रकरणाची संपूर्ण आम्ही चौकशी करायला लावू. आणि जर का कुठेही चुकीच्या पद्धतीने टेंडरिंग प्रोसेस झाली असेल तर त्याच्यावरती योग्य ती कारवाई करण्याकरिता आम्ही माननीय मंत्री महोदयांकडे मी स्वतः विनंती करेन. आजूबाजूला काँग्रेस राष्ट्रवादी पक्षाचे कार्यालय असताना एकनाथ शिंदेच्या केबिनमध्ये जेव्हा तुम्ही जाऊन बसता तेव्हा तुमची विश्वासार्हता कमी होते राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची आणि ते शरद पवारांची विश्वासार्हता कमी होते असं संजय राऊत म्हणतात. नाही, मला या गोष्टीचं आश्चर्य आहे की संजय राऊत साहेब ज्या शरद पवारांना वंदनीय बाळासाहेबांपेक्षाही मोठे मानतात, वंदनीय बाळासाहेबांपेक्षाही शरद पवार साहेबांना जे गुरु मानतात, त्या शरद पवार साहेबांनी एखादा घेतला निर्णय, त्या निर्णयावरती आता शिष्याने अशा पद्धतीने जर का तिथे आक्षेप घेतलेला असेल तर मला वाटतं ही आश्चर्याची बाब आहे. आणि संजय राऊत साहेब हे कोणाचेच होऊ शकत नाही. एकंदरीत त्यांनी पुन्हा एकदा हेच सिद्ध केले की ते शिवसेनेचे नाहीत, ते आता उभाटाचे नाहीत, ते शरद पवार साहेबांचेच आहेत. म्हणून आपल्या गुरुने मला जी गोष्ट आवडत नाही ती केली म्हणून त्यांना करायचं वाईट वाटलं असेल. अहंकार, वैफल्य आणि महाराष्ट्राला एका मुख्यमंत्र्याची गरज आहे. जी व्यक्ती ऑन कॅमेरा संबंध देशासमोर जगासमोर शिव्या घालतो, त्या व्यक्तीने महाराष्ट्राच्या संस्कृतीबद्दल माननीय मुख्यमंत्री महोदयांना शिकवण्याची आवश्यकता नाही. कुठलाही माननीय मुख्यमंत्री महोदयांनी काल भाषण करत असताना एकही असंसदीय शब्द वापरलेला नाही. जे काही बघा, शेवटी आज ज्या मेहनतीने माननीय एकनाथ शिंदे साहेब असतील, माननीय देवेंद्र फडणवीस साहेब असतील, ज्या तंत्रज्ञानाचा वापर करून एक इम्पॉसिबल प्रोजेक्ट जो पूर्ण करून दाखवलेला आहे, जो काँग्रेसच्या काळामध्ये त्यांना करता आला नाही, असा एक चॅलेंज स्वीकारून एक प्रोजेक्ट पूर्ण केलेला आहे. ठीक आहे, सुरुवातीला नक्कीच काही त्याच्यामध्ये मला वाटतं जी काही दरड कोसळलेली आहे, जसं त्यांनी माननीय मुख्यमंत्री महोदयांनी काल कोकण रेल्वेचं उदाहरण दिलं, तसे अनेक आहेत. ज्यावेळेला असे गोष्टी होतात त्यावेळेला अख्ख्या पूर्ण प्रोजेक्टला बदनाम करायचं, परिणामी तिथे महाराष्ट्राला बदनाम करायचं, सीएम साहेबांना बदनाम करायचं. आणि म्हणून मला वाटतं सीएम साहेबांचा म्हणण्याचा उद्देश हाच होता की आपण जेव्हा त्यांनी म्हटलं की तुम्ही मला बदनाम करा पण महाराष्ट्राला बदनाम करू नका. एकंदरीत महाराष्ट्राने केलेला हा ऐतिहासिक प्रोजेक्ट आहे, ज्याच्यामुळे 30-35 मिनिटाचा फक्त वेळच वाचत नाहीये, एक इंधनाची बचत होते आणि मला वाटतं प्रोग्रेसच्या दृष्टीने टाकलेलं महत्वाचं पाऊल आहे. कदाचित संजय राऊतांना हे पसलं नसेल. साहेब, पण आघाडीमध्ये बिघाडी झाली असं म्हणावं का? कारण ज्या पद्धतीचं विधान संजय राऊत आता करतायत, ते म्हणतायत की जे गेले ते आम्हाला पसंत नाहीये. मी मगाशी त्याच्यावरती म्हटलं, ऑलरेडी मी त्याच्यावरती बोललेलो आहे की वंदनीय बाळासाहेबांपेक्षा जास्त संजय राऊत साहेब हे शरद पवारांना मानायचे आणि आजही मानतात. आणि म्हणून कदाचित त्यांनी शरद पवारांनी घेतलेला जे काही निर्णय होता, कदाचित त्यांना त्याचं वाईट वाटलं असेल. आपल्याला लवकरच समजेल. नक्कीच
आज केंद्र सरकारमध्ये असू द्यात किंवा राज्य सरकारमध्ये असू द्यात, खरं तर 2029ची विधानसभेची निवडणूक आहे, लोकसभेची निवडणूक आहे, त्याला अजून अवधी आहे. परंतु ह्या पुढच्या काही महिन्यांमध्ये नक्कीच आपल्याला काही महत्वाचे निर्णय झालेले दिसतील. काही अतिशय चांगल्या महायुतीच्या दृष्टीने चांगल्या घडामोडी ह्या घडलेल्या आपल्याला दिसतील. आणि मला वाटतं महायुती जी आज मजबूतीने राज्यामध्ये उभी आहे, एनडीए आज देशामध्ये मजबूतीने उभा आहे, त्याची ताकद वाढण्याचं काम हे काही महिन्यामध्ये आपल्याला होताना दिसेल. पण शरद पवार ज्या पद्धतीनं भेटून गेले त्यांनी एक गोष्ट सिद्ध होते की एकनाथ शिंदे खरा वारसा चालवतात बाळासाहेबांच्या. नाही, त्या बाबतीमध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांनी ऑन फ्लोअर भूमिका आमची सरकारची मांडलेली आहे आणि या बाबतीमध्ये एक विशेष ड्राईव्ह नक्कीच आमच्याकडनं घेतला जाईल. आणि नवी मुंबई असेल किंवा ठाणा असेल, भिवंडी आणि MMR रिजनमध्ये असेल किंवा मला वाटतं पुण्याच्या लगत देखील त्या ठिकाणी देखील काही तक्रारी आहेत. तर नक्कीच या सगळ्यांच्या ठिकाणी आम्ही एक स्पेशल ड्राईव्ह घेऊन या सगळ्या ज्या आस्थापना चालू आहेत अवैधरित्या त्यांच्यावरती कारवाई करू. सर, हिंदी में बता दीजिए, जिस तरीके से मिसिंग लिंक को लेकर सरकार की किरकिरी हो रही थी, उस पर मुख्यमंत्री ने कल हाउस में जवाब दिया, जिसको लेकर विपक्ष जो है कह रहा है कि ये मुख्यमंत्री का अहंकार बताता है। मुख्यमंत्री ने कहा कि मुझे बदनाम करेंगे चलेगा, लेकिन महाराष्ट्र को नहीं, बदनाम अहंकार का सवाल कहाँ है? ऐसा एक प्रोजेक्ट जिसको कांग्रेस ने रिजेक्ट किया था, जिसको कांग्रेस ने करने की कभी हिम्मत नहीं दिखाई, फाइनेंशियल हिम्मत नहीं दिखाई, जो भी वहां पे टेक्निकल हर्डल्स थे वो दूर करने की हिम्मत नहीं दिखाई, लेकिन आज नई टेक्नोलॉजी का यूज करके ऑनरेबल सीएम सर हो, देवेंद्र फडणवीस जी हो, ऑनरेबल DCM सर एकनाथ शिंदे जी हो, दोनों ने ये चैलेंज एक्सेप्ट किया, एक इम्पॉसिबल प्रोजेक्ट करके दिखाया और एक बड़ी कनेक्टिविटी थी उसको जोड़ा है. तो मेरे ख्याल से अगर ऐसा एक ऐतिहासिक प्रोजेक्ट महाराष्ट्र में हुआ है, देखिए आज लैंडस्लाइड वहां पे होना मेरे ख्याल से इतना कोई बड़ा डैमेज नहीं है, लेकिन जरूर उसके लिए भी जो भी प्रिवेंटिव एक्शन फ्यूचर में लेने हैं वो हम लेंगे ना. और उसके लिए पूरे प्रोजेक्ट को बदनाम करना, महाराष्ट्र को बदनाम करना, ये गलत है. ऐसा सीएम साहब ने कल कहा था. एनसीपी की तरफ से नाराजगी जताई गई जब सीएम मिसिंग लिंक के बारे में कह रहे थे, तो सीएम ने अपना नाम लिया और उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे का नाम लिया, अजीत दादा का नाम नहीं लिया. उसको लेकर नाराजगी है और ये भी कहा जा रहा है कि मिसिंग लिंक को अजीत दादा का नाम लिया. नहीं, देखिए जानबूझ के सीएम सर ने किया है, मैं ऐसा नहीं कहूंगा. जिस विभाग के माध्यम से ये प्रोजेक्ट हुआ है वो विभाग ऑनरेबल एकनाथ शिंदे जी पिछले 7 साल से संभालते आ रहे हैं. उसमें एकनाथ शिंदे जी डायरेक्टली इन्वॉल्व थे एज अ सीएम. देन अगेन जब भी फडणवीस साहब जब भी DCM थे तभी वो डायरेक्टली इन्वॉल्व थे. तो मेरे ख्याल से उनकी डायरेक्टली इन्वॉल्वमेंट थी, इसलिए उन्होंने उनका नाम लिया. या फिर एकनाथ शिंदे जी का जब भी वो सीएम थे तभी उन्होंने भी उस प्रोजेक्ट को चालना दी थी. तो मेरे ख्याल से जानबूझ के अजीत दादा का नाम अवॉइड किया ऐसा नहीं है, डायरेक्टली इन्वॉल्वमेंट थी, शायद इसलिए उनका नाम लिया. कल शरद पवार जी मिले एकनाथ शिंदे मुख्यमंत्री से, उसको लेके काफी नाराजगी दिखा रहे हैं संजय राउत. देखिए हम तो पहले दिन से ही कह रहे थे कि संजय राउत जी ये ना कभी शिवसेना के थे, आज ना वो उभाटा के हैं, वो हमेशा शरद पवार जी के ही चले रहे हैं. शरद पवार जी ने जैसे जैसे उनको जब भी जैसे इंस्ट्रक्शंस दिए वैसे वैसे ही उन्होंने काम किया है. तो आज शायद संजय राउत जी को बताए बिना शायद एकनाथ शिंदे जी के पास उनके कार्यालय में शरद पवार साहब आए रहेंगे, शायद इसलिए उनको बुरा लगा रहेगा. डॉक्टरों की अभी भी नाराजगी है. कल जिस तरह से इनकी डॉक्टरों की नाराजगी है, प्रोटेस्ट कर रहे हैं पट्टी बांध के. काली आपके कॉर्पोरेटर ने जिस तरह से मारपीट की हॉस्पिटल में, वो अरेस्ट हो गए क्या? नहीं, मैंने तो कल ही इस पर टिप्पणी दी थी. बिल्कुल गलत है इस तरीके से नर्सेस को, डॉक्टर्स को मारना. अगर आपकी कोई कंप्लेंट थी, आप नजदीकी पुलिस स्टेशन में जाते, जो भी कंसर्न ऑफिसर्स थे उनके पास कंप्लेंट करते और कार्रवाई कराते. लेकिन इस तरीके से मारपीट करना ये बिल्कुल सहन नहीं किया जाएगा. उनके ऊपर कार्रवाई तो हो चुकी है और यहाँ पर कोई भी मतलब ये कार्रवाई करते वक्त कहीं भी हमारे पार्टी के इसलिए हम कार्रवाई पूरी नहीं होने देंगे, ऐसा बिल्कुल नहीं होगा. उनके ऊपर कड़ी कार्रवाई की जाएगी. रमेश पाटलांवरती कडक कारवाई झाली पाहिजे का? कारण महाराष्ट्राची अपूर्वेशीवर टांगलेली त्या प्रकाराने नाही, 100% चुकीचं त्यांनी कृती केलेली आहे, म्हणून त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई ही केली जाईलच. आणि कायदेशीर कारवाई करताना कुठेतरी आमच्या पक्षाचे आहेत म्हणून त्यांना वाचवण्याचा प्रयत्न होईल असं अजिबात होणार नाही. त्यांच्यावरती कायदेशीररित्या कडक कारवाई ही केली जाईल. संघटनात्मक कारवाई सुद्धा बाकी होती, कारण शिंदे साहेबांनी त्यांना पक्ष तो निर्णय माननीय एकनाथ शिंदे साहेब नक्कीच निर्णय घेतील. या बाबतीमध्ये माननीय एकनाथ शिंदे साहेबांची भूमिका नेहमीच आमच्या कार्यकर्त्यांना, शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना साहेबांनी नेहमीच म्हटलेलं आहे
की जनहिताचं काम झालं पाहिजे. अशा पद्धतीने जे निर्दोषी आहेत त्यांच्यावरती अशा पद्धतीने हात उगारणं आणि मारहाण करणं हे चुकीचं आहे. ते साहेब नक्कीच सहन करणार नाही. सर बीते महीने ट्रांसपोर्ट विभाग